हाय हॅलो आणि नमस्कार. मी शिवम बोरकर, गुरुजी कोचिंग या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मागच्या लेक्चरमध्ये बघा आपण सुरुवात केली होती ऍप्लिकेशन ऑफ सायमल्टेनियस इक्वेशन, ज्याच्यामध्ये बघा आपण वर्ड प्रॉब्लेम बघितले होते. 3 वेगवेगळ्या पद्धतीचे त्या ठिकाणी टाईप बघितले होते आपण वर्ड प्रॉब्लेमशी रिलेटेड. त्यानंतर आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला बघायचे बघा रिमेनिंग आपल्याला टाईप त्या ठिकाणी बघायचे आहेत वर्ड प्रॉब्लेमचे, जे की आपल्याला बोर्डच्या क्वेश्चन मध्ये विचारले जातात आणि आपल्याला एक्झामच त्या ठिकाणी घ्यायचे आहेत की जे की आपल्याला कुठे विचारले गेलेले तर बोर्डच्या पेपरमध्ये विचारले गेलेले आहेत. तर नेक्स्ट टाईप आहे बघा आपला की जे डिपेंड असणारे बघा डिस्टन्स, स्पीड आणि टाइमवर. तर यामध्ये बघा आपल्याला हे फॉर्म्युले माहित असणं गरजेचं आहे. तर कोणतं? तर त्या ठिकाणी पहिला फॉर्म्युला म्हणजे काय की डिस्टन्स इज इक्वल टू त्या ठिकाणी काय बघा स्पीड इनटू त्या ठिकाणी काय टाइम. त्यानंतर बघा की जर आपल्याला स्पीड काढायचं असेल तर त्या ठिकाणी काय फॉर्म्युला आहे डिस्टन्स अपॉन त्या ठिकाणी काय टाइम. त्यानंतर बघा जर आपल्याला त्या ठिकाणी टाइम काढायचा असेल तर त्या ठिकाणी काय ते फॉर्म्युला डिस्टन्स अपॉन त्या ठिकाणी काय येते त्याचा स्पीड येते. तर या ठिकाणी बघा आता याच्याशी रिलेटेड प्रॉब्लेम कशा पद्धतीने विचारले गेलेले. तर मार्च 22 मध्ये बघा 4 मार्क्ससाठी आपल्याला क्वेश्चन विचारला गेलेला आहे. क्वेश्चन व्यवस्थित केअरफुली रीड करायचा, ज्याच्यामध्ये बघा आपल्याला काय दिलेलं आहे आउट ऑफ 1900 किलोमीटर वी शॅल ट्रॅव्हल सम डिस्टन्स बाय बस अँड सम बाय एरोप्लेन. एकूण अंतर किती आहे 1900. त्यामध्ये विशालनं काही अंतर कशानं पार केलं, बसनं पार केलं आणि काही अंतर कशानं पार केलं, एरोप्लेननं पार केलं. त्यानंतर बघा काय दिलं की बस ट्रॅव्हल विथ ऍव्हरेज स्पीड 60 किलोमीटर पर आवर अँड द ऍव्हरेज स्पीड ऑफ एरोप्लेन इज 700 किलोमीटर पर आवर. मग हा डिस्टन्स जे ट्रॅव्हल केलं तर त्यावेळेस बसचा जो स्पीड होता तो किती होता 60 किलोमीटर पर आवर आणि एरोप्लेनचा स्पीड किती होता 700 किलोमीटर पर आवर आणि इट टेक्स 5 hours टू कम्प्लीट द जर्नी. आणि ही जी प्रवास आहे त्यानं ते एकूण किती तासामध्ये कंप्लीट केला, एकूण 5 तासामध्ये त्या ठिकाणी काय केला कंप्लीट केला. तर आपल्याला काय विचारलं बघा फाइंड द डिस्टन्स विशाल ट्रॅव्हल बाय बस. तर आपल्याला विचारलेले की विशालनं बसनं किती अंतर त्या ठिकाणी पार केलेले. तर या ठिकाणी आपल्याला 2 अननोन क्वांटिटीज कळाले आहेत की कोणत्या येतात. तर या ठिकाणी बघा डिस्टन्स ट्रॅव्हल बाय बस, तो किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलं बसनं, आणि त्या ठिकाणी दुसरी क्वांटिटी काय आपली की डिस्टन्स ट्रॅव्हल बाय एरोप्लेन. मग या ठिकाणी आपण काय करणार 2 व्हेरिएबल कन्सिडर करणार. मग या ठिकाणी लिहिणार आपण द डिस्टन्स ट्रॅव्हल बाय विशाल बाय त्या ठिकाणी कशानं बसनं आणि जे अंतर काय x किलोमीटर अँड बाय एरोप्लेन, एरोप्लेननं त्या ठिकाणी काय म्हणलं आपण y किलोमीटर. ज्यामध्ये बघा आपल्याला फर्स्ट कंडिशन त्या ठिकाणी दिलेली आहे. फर्स्ट कंडिशन जी की बघा आपल्याला काय दिलेली आहे की एकूण प्रवास आहे बघा 1900 किलोमीटर. काही अंतर त्याने बसनं पार केलं आणि काही अंतर काय केलं एरोप्लेननं. मग या ठिकाणी पहिली कंडिशन आपलं डिस्टन्स ट्रॅव्हल बाय बस प्लस डिस्टन्स ट्रॅव्हल बाय एरोप्लेन आणि हे अंतर बघा त्या ठिकाणी किती आहे 1900 किलोमीटर. मग या ठिकाणी आपण कन्सिडर केलं की बसनं जे अंतर पार केलं ते किती केलं x, त्यानंतर एरोप्लेननं किती अंतर पार केलं y. मग x प्लस वाय इज इक्वल टू किती येणार 1900. ही झाली आपली बघा फर्स्ट कंडिशन. आता बघा नेक्स्ट सेकंड कंडिशन काय दिलेली आहे त्या ठिकाणी फ्रॉम सेकंड कंडिशन. तर ज्यामध्ये बघा आपल्याला दिलेले बघा की ज्यावेळेस तो बसनं ट्रॅव्हल करत होता त्यावेळेस त्या बसचा स्पीड किती होता 60 किलोमीटर पर आवर. त्यानंतर एरोप्लेननं ज्यावेळेस त्याने डिस्टन्स ट्रॅव्हल केलं त्यावेळेस त्याचा स्पीड किती होता 700 किलोमीटर पर आवर आणि ही जी जर्नी त्या ठिकाणी त्याने किती तासात कंप्लीट केली 5 तासात. म्हणजे याचा अर्थ बघा आपण असं लिहू शकतो की बसनं जे अंतर पार केलं त्यासाठी लागणारा टाइम प्लस आपलं अंतर जे हे एरोप्लेननं पार केलेला हा टाइम, एकूण किती टाइम लागला त्या ठिकाणी 5 तास. मग आपण सुरुवातीला काय काढणार बघा डिस्टन्स त्या ठिकाणी काय काढणार बघा आपण या ठिकाणी लिहिणार टाइम रिक्वायर्ड टू ट्रॅव्हल x किलोमीटर विथ स्पीड. बसचा स्पीड किती होता त्या ठिकाणी बघा त्या ठिकाणी होता 60 किलोमीटर पर आवर. त्या टाइमला आपण म्हणू t1. तर टाइमचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे काय असते डिस्टन्स अपॉन स्पीड. मग त्या ठिकाणी बघा ज्या वेळेस तो बसनी ट्रॅव्हल केलं त्यावेळेस बघा त्यानं जे डिस्टन्स ट्रॅव्हल केलं तर ते काय कन्सिडर केलं बघा आपण त्या ठिकाणी x. त्यानंतर बघा आपल्याला काय लिहायचंय त्या ठिकाणी त्याचा स्पीड. तर त्या ठिकाणी बघा स्पीड किती होता बसचा तर बसचा स्पीड होता बघा 60 किलोमीटर पर आवर. याला दिलं बघा या ठिकाणी इक्वेशन सेकंड.
त्यानंतर बघा ज्या पद्धतीने बघा बसला लागणारा टाइम काढला आपण, सेम कोणाचा काढणार, एरोप्लेननी लागणारा टाइम. मग या ठिकाणी लिहिणार बघा आपण टाइम रिक्वायर्ड टू ट्रॅव्हल, त्या ठिकाणी किती अंतर बघा, ट्रॅव्हल y किलोमीटर विथ स्पीड, त्या ठिकाणी स्पीड किती आहे 700 किलोमीटर पर आवर बाय, त्या ठिकाणी कशानं, एरोप्लेननं लागणारा टाइम. तर या टाइमला काय म्हणलं आपण, T2. काय म्हणलं, T2. परत या ठिकाणी डिस्टन्स किती ट्रॅव्हल केलं त्या ठिकाणी एरोप्लेननं, तर त्या ठिकाणी केलं y, आणि त्या ठिकाणी त्याचा स्पीड किती होता बघा 700 किलोमीटर पर आवर. याला दिलं इक्वेशन नंबर 3. मग या ठिकाणी बघा आपली सेकंड कंडिशन आपल्याला म्हणते की जो ट्रॅव्हल केलं पूर्ण प्रवास त्या ठिकाणी, तर त्या किती वेळामध्ये पूर्ण केला, 5 तासामध्ये. मग T1 प्लस T2 इज इक्वल टू काय येणार त्या ठिकाणी 5. मग T1 त्या ठिकाणी आपण व्हॅल्यू काढली, काय आली बघा x/60 प्लस y/700 इज इक्वल टू किती लिहिणार बघा 5, आणि याला देणार बघा या ठिकाणी इक्वेशन नंबर त्या ठिकाणी आपण देणार 4. त्यानंतर बघा याला पहिले सॉल्व्ह करणार, त्यानंतर आपण याला इक्वेशन देऊ. ठीक आहे, याला पहिले काय करणार आपण, सॉल्व्ह करणार. जसं या ठिकाणी बघा क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर काय होणार 700x प्लस 60y इज इक्वल टू त्या ठिकाणी बघा डिवाइड मध्ये येणार 60 इंटू 700 इज इक्वल टू त्या ठिकाणी काय येणार 5. त्यानंतर बघा हे जे टोटल नंबर आहे तर डिनोमिनेटर मध्ये काय येतं, या ठिकाणी डिवाइड, इकडे गेल्याच्या नंतर काय होणार मल्टिप्लाय. मग या ठिकाणी काय राहणार बघा 700x प्लस 60y इज इक्वल टू 5 इंटू 60 इंटू 700. त्यानंतर बघा या पूर्ण इक्वेशन मध्ये बघा प्रत्येक नंबरला आपण डिवाइड करू शकतो 10 न. मग या ठिकाणी आपण काय करणार, डिवाइड बाय 10, डिवाइड बाय 10. जर 10 नी त्या ठिकाणी आपण डिवाइड केलं तर त्या ठिकाणी बघा आपल्याला काय मिळणार आहे, तर या ठिकाणी बघा प्रत्येक त्या ठिकाणी काय होणार, 1 1 0 काय होणार कॅन्सल. मग या ठिकाणी काय राहणार बघा 70x, त्यानंतर या ठिकाणी काय राहणार बघा 6y, त्यानंतर या ठिकाणी बघा हे 1 0 कॅन्सल होणार, 6 5 30 आणि 30 गुणीला त्या ठिकाणी बघा किती होणार 700, तर ते किती होणार त्या ठिकाणी 21,000, त्या ठिकाणी किती होणार 21,000. तर याला देणार बघा इक्वेशन नंबर आपण त्या ठिकाणी 4. आता काय करायचं बघा, हे जे इक्वेशन फर्स्ट आहे आणि इक्वेशन 4th आहे याला काय करायचं बघा सायमल्टेनियसली सॉल्व्ह करायचं. पहिले तर आपण काय करू, एकदा इक्वेशन लिहून घेऊ. तर या ठिकाणी इक्वेशन काय आलं होतं बघा आपलं फर्स्ट x प्लस वाय इज इक्वल टू बघा त्या ठिकाणी काय आलं होतं 1900, याला दिलं इक्वेशन नंबर फर्स्ट. त्यानंतर बघा आपलं जे 4th नंबरचं इक्वेशन होतं 70x प्लस 6y, काय होतं बघा 70x प्लस त्या ठिकाणी 6y बरोबर त्या ठिकाणी काय बघा 21,000, आणि हे इक्वेशन होतं बघा आपलं 4th. आता काय करायचं बघा, या ठिकाणी आपण इलिमिनेट करणार आहोत त्या ठिकाणी y ला, म्हणून इक्वेशन फर्स्टला आपण कितीनं मल्टिप्लाय करणार त्या ठिकाणी 6 न. मग या ठिकाणी लिहिणार बघा इक्वेशन 1 मल्टिप्लाय बाय त्या ठिकाणी किती ना 6 न, तर काय बनणार बघा 6 इंटू x 6x प्लस त्या ठिकाणी काय होणार 6y आणि 1900 गुणिला 6 त्या ठिकाणी किती होतात 11,400. तर हे बघा मिळालं आपल्याला नेक्स्ट इक्वेशन, ज्याला म्हणणार आपण इक्वेशन नंबर 5. आता काय करायचं बघा 4th आणि 5th काय करायचं आपल्याला सायमल्टेनियसली सॉल्व्ह करायचं. यामध्ये आपण काय करणार त्या ठिकाणी सबस्ट्रॅक्शन. तर या ठिकाणी काय येणार बघा सबस्ट्रॅक्शन, या ठिकाणी लिहित आहे आपण सबस्ट्रॅक्टिंग इक्वेशन 5th फ्रॉम त्या ठिकाणी कशामधून इक्वेशन 4th मधून. मग या ठिकाणी इक्वेशन लिहित आहे आपण 70x प्लस 6y इज इक्वल टू बघा 21,000, हे झालं इक्वेशन त्या ठिकाणी आपलं 4th. त्यानंतर बघा 6x प्लस 6y इज इक्वल टू या ठिकाणी काय येणार 11,400, हे इक्वेशन झालं आपलं 5th. त्यानंतर सबस्ट्रॅक्शन करायची म्हणजे काय करायचे साइन चेंज करायचे. मग या ठिकाणी काय बघा मायनस 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 70x मधून 6x गेले, किती राहिले बघा त्या ठिकाणी 66x. त्यानंतर बघा प्लस 6y मायनस 6y काय होणार कॅन्सल. त्यानंतर बघा या ठिकाणी 21,000 मधून 11,400 गेले तर किती राहणार बघा त्या ठिकाणी 9,600. त्यानंतर बघा हे 66 इकडे काय तर मल्टिप्लाय, तिकडे गेल्याच्या नंतर काय होणार डिवाइड. त्यानंतर बघा इथं काय येणार 9,600 भागीला 66, आणि त्यानंतर जर या ठिकाणी आपण भाग दिला तर या ठिकाणी भाग जातो बघा 150चा. आणि x म्हणजे काय आपल्याला जे क्वेश्चन मध्ये विचारलं होतं की विशालनं बसनं किती अंतर पार केलं, तर त्या ठिकाणी आपण कन्सिडर केलं होतं की त्यासाठी x हे व्हेरिएबल यूज केलं होतं आणि x ची व्हॅल्यू आली बघा 150. मग त्या ठिकाणी विशालनं बसनं किती अंतर पार केलं 150 किलोमीटर. यामध्ये जर आपल्याला एरोप्लेननं जर विचारलं असतं तर त्या ठिकाणी आपण काय केलं असतं, या व्हेरिएबलची व्हॅल्यू
कोणत्या तरी इक्वेशन मध्ये काय केली असते, आपण पुट केली असती आणि आपण त्या ठिकाणी एरोप्लेनने जे डिस्टन्स ट्रॅव्हल केलं ते पण त्या ठिकाणी आपण काढलं असतं. नेक्स्ट बघा की आपल्याला काय विचारलं जाते बघा, आर्टिकल अँड देअर कॉस्टवर बघा या ठिकाणी आपल्याला क्वेश्चन विचारले जाते. जसं की बघा आपल्याला सेकंड क्वेश्चन बघा की कशा पद्धतीने विचारले जाते. या ठिकाणी बघा काय दिलेले, 37 पेन्स अँड 53 पेन्सिल्स टुगेदर कॉस्ट ऑफ ₹320. म्हणजे त्या ठिकाणी बघा जर 37 पेन आपण घेतले आणि 53 पेन्सिल जर त्या ठिकाणी घेतल्या तर यांची पूर्ण कॉस्ट आपल्याला किती द्यावं लागते, ₹320 द्यावे लागते. आणि हेच वाईल 53 पेन्स अँड 37 पेन्सिल्स कॉस्ट टुगेदर त्या ठिकाणी किती होते, ₹400 होते. तर बघा म्हणजे जर 53 पेन्स घेतले आणि 37 पेन्सिल्स त्या ठिकाणी घेतल्या तर आपल्याला त्या ठिकाणी ₹400 द्यावे लागतात. तर यामध्ये आपल्याला काय विचारलं बघा, फाइंड द कॉस्ट ऑफ अ पेन, एका पेनाची किंमत, आणि अँड दॅट ऑफ अ पेन्सिल, आणि एका पेन्सिलची त्या ठिकाणी काय विचारली, आपल्याला किंमत विचारली. मग या ठिकाणी दोन अननोन क्वांटिटी कोणत्या येतात, एक कॉस्ट ऑफ अ पेन आणि एक काय, कॉस्ट ऑफ अ पेन्सिल. मग त्या ठिकाणी कन्सिडर करणार की लेट कॉस्ट ऑफ अ पेन इज ₹X अँड कॉस्ट ऑफ अ पेन्सिल, त्या ठिकाणी काय आहे, पेन्सिल इज ₹Y. मग या ठिकाणी बघा फ्रॉम फर्स्ट कंडिशन, जर या ठिकाणी बघा आपण पेन्स त्या ठिकाणी किती घेतले, 37, एक पेन कितीला आहे बघा त्या ठिकाणी ₹X. मग 37 पेन कितीचे होतील, त्या ठिकाणी 37 ₹X होतील. त्यानंतर बघा जर आपण त्या ठिकाणी एक पेन जर पेन्सिल जर घेतली तर त्या ठिकाणी किती किंमत आहे, ₹Y आहे. आणि एक जर अशा आपण 53 पेन्सिल त्या ठिकाणी घेतल्या तर त्या पेन्सिलची किंमत किती होणार बघा, सरळ सरळ त्याला कितीने मल्टिप्लाय करायचं, 53 ने आणि Y, आणि या टोटल याची कॉस्ट त्या ठिकाणी किती येते बघा, 320. याला देणार बघा इक्वेशन नंबर फर्स्ट. सिमिलरली बघा फ्रॉम सेकंड कंडिशन याच पद्धतीने बघा त्या ठिकाणी काय होणार, इक्वेशन तयार होणार. या ठिकाणी काय येणार बघा, 53X प्लस 37Y इज इक्वल टू किती येणार, 400. मग या ठिकाणी लिहिणार बघा 53X प्लस 37Y इज इक्वल टू बघा काय येणार, 400. याला देणार इक्वेशन नंबर सेकंड. आता याला कशा पद्धतीनं सॉल्व्ह करायचं तर हे आपण बघितलं होतं इक्वेशन नंबर फर्स्ट मध्ये. तर यामध्ये काय करणार, सुरुवातीला या दोन्ही इक्वेशनची काय करणार, ऍडिशन. मग या ठिकाणी लिहिणार ऍड इक्वेशन फर्स्ट अँड इक्वेशन सेकंड. जर या ठिकाणी ऍडिशन केली 37X प्लस 53Y इज इक्वल टू 320, हे झालं इक्वेशन फर्स्ट. 53X प्लस 37Y इज इक्वल टू बघा त्या ठिकाणी काय आलं, 400 इक्वेशन सेकंड. या ठिकाणी काय करत आहे आपण, ऍडिशन. आणि या ठिकाणी जर ऍडिशन केली तर बघा काय ना, 37 प्लस 53 90X प्लस 90Y इज इक्वल टू बघा या ठिकाणी काय येणार, 720. या टर्म मध्ये बघा प्रत्येक नंबर डिव्हिजिबल आहे बघा त्या ठिकाणी 10 जर डिवाइड केलं तर हे 0 कॅन्सल, हे 0 कॅन्सल, आणि हे 0 पण काय होणार, कॅन्सल. परत या ठिकाणी बघा प्रत्येक टर्मला आपण काय करू शकतो, डिवाइड करू शकतो 9 न. म्हणून या ठिकाणी लिहिणार बघा डिवाइड बाय 9. नवीन इक्वेशन काय मिळणार बघा, X प्लस Y इज इक्वल टू बघा त्या ठिकाणी काय होणार, 9×8=72. तर या ठिकाणी बघा याला देणार इक्वेशन नंबर आपण थर्ड. ज्या पद्धतीने ऍडिशन केली त्याच पद्धतीने काय करायची, सबट्रॅक्शन. मग या ठिकाणी आपण लिहिणार सबस्ट्रॅक्टिंग इक्वेशन सेकंड फ्रॉम, त्या ठिकाणी कशामधून सबस्ट्रॅक्ट करत आहे आपण, फर्स्ट मधून. मग या ठिकाणी ऍज इट इज लिहिणार 37X प्लस 53Y इज इक्वल टू 320, हे झालं इक्वेशन फर्स्ट. त्यानंतर 53X प्लस 37Y इज इक्वल टू बघा त्या ठिकाणी काय येणार, 400, हे झालं इक्वेशन सेकंड. सबस्ट्रॅक्शन करायची म्हणजे त्या ठिकाणी काय करायचं, सेकंड इक्वेशनचं साइन चेंज. मग या ठिकाणी काय होणार, मायनस मायनस मायनस. तर या ठिकाणी बघा 37 मायनस 53, तर या ठिकाणी किती होणार, मायनस 16X. त्यानंतर या ठिकाणी किती होणार, प्लस 16Y, आणि या ठिकाणी बघा किती राहणार, मायनस 80. तर या ठिकाणी बघा प्रत्येक नंबरला आपण डिवाइड करू शकतो 16 न. मग या ठिकाणी लिहिणार बघा डिवाइड बाय 16. तर या ठिकाणी काय येणार बघा, -X प्लस Y, या ठिकाणी काय येणार, -5, आणि याला देणार बघा इक्वेशन नंबर 4. त्यानंतर बघा थर्ड इक्वेशन आणि फोर्थ इक्वेशन काय करणार आपण, सायमल्टेनियसली सॉल्व्ह करणार. मग या ठिकाणी बघा काय करणार, ऍड इक्वेशन थर्ड अँड फोर्थ. तर काय मिळणार बघा या ठिकाणी आपल्याला, X प्लस Y इज इक्वल टू 8, हे झालं इक्वेशन थर्ड. त्यानंतर बघा -X प्लस Y इज इक्वल टू बघा त्या ठिकाणी काय आलं आपलं, -5. तर याला बघा काय देणार इक्वेशन या ठिकाणी,
सॉरी या ठिकाणी काय पाहिजे होतं बघा, या ठिकाणी हा -80 बरोबर आहे, सॉरी. तर या ठिकाणी काय येणार बघा, दोन्हीची काय करायची आपल्याला ऍडिशन. तर ऍडिशन काय येणार बघा, प्लस एक्स मायनस एक्स काय होणार त्या ठिकाणी कॅन्सल, वाय प्लस वाय काय होणार 2y. त्यानंतर बघा 8 मधून 5 जर गेले तर त्या ठिकाणी किती राहतात 3. त्यानंतर बघा 2 मल्टिप्लाय तिकडे गेल्याच्या नंतर काय होणार डिवाइड 3 डिवायडेड बाय 2. तर त्या ठिकाणी आन्सर काय येणार बघा, y ची व्हॅल्यू भेटली बघा आपल्याला त्या ठिकाणी 1.5. नेक्स्ट आलेली व्हॅल्यू काय करायची बघा, इक्वेशन थर्ड मध्ये काय करायची, पुट करायची. मग या ठिकाणी आपण काय करणार, पुट y इज इक्वल टू 1.5 इन इक्वेशन, त्या ठिकाणी कोणतं इक्वेशन, थर्ड इक्वेशन. तर या ठिकाणी बघा येणार x प्लस 1.5 इज इक्वल टू 8. त्यानंतर बघा प्लस 1.5 तिकडे गेल्याच्या नंतर काय होणार बघा, मायनस होणार, म्हणजे 8 मायनस 1.5. तर त्या ठिकाणी बघा किती येणार आन्सर 6.5. जर सबस्ट्रॅक्शन केली तर किती येणार 6.5. तर या ठिकाणी बघा x कोणाला कन्सिडर केलं होतं, एका पेन्सची किंमत किती होती त्या ठिकाणी, एका पेनची किंमत होती 6.5 रुपये आणि एका पेन्सिलची किंमत किती आहे 1.5 रुपये, म्हणजे त्या ठिकाणी किती 1.5 रुपये. तर अशा पद्धतीने आपल्याला काय करावं लागते बघा, आर्टिकल अँड देअर कॉस्टवर जर अशा पद्धतीने क्वेश्चन विचारले तर आपल्याला अशा पद्धतीने काय करावं लागेल, त्या ठिकाणी सॉल्व्ह करावं लागेल. नेक्स्ट बघा की शेवटचा टाइप जे की बघा आपल्याला विचारलं जाते बघा, जॉमेट्रिकल कंडिशनवर आधारित, ज्याच्यामध्ये बघा आपल्याला एखादी जॉमेट्रिकल कंडिशन देतात आणि त्याच्यावरून आपल्याला काय करायचे, इक्वेशन तयार करायचे आणि त्याला काय करायचं, सॉल्व्ह करायचं. जसं याच्यामध्ये बघा काय दिलं, द पेरिमीटर ऑफ एन आयसोस्केलस ट्रँगल इज 24 सेंटीमीटर. तर एक आयसोस्केलस ट्रँगल आहे ज्याच्यामध्ये त्याची पेरिमीटर बघा किती आहे 24 आहे. त्यानंतर द लेंथ ऑफ इट्स कॉन्ग्रुएंट साइड इज 30 सेंटीमीटर लेस दॅन ट्वाइस द लेंथ ऑफ इट्स बेस, फाइंड द लेंथ ऑफ ऑल साइड ऑफ द ट्रँगल. तर आपल्याला अशा कंडिशन दिलेल्या आहेत, तर आपल्याला काय करायचे, त्या ट्रँगलच्या साइड फाइंड करायच्या आहेत. पहिली गोष्ट तर एक आपल्याला कळायला पाहिजे की आयसोस्केलस ट्रँगल म्हणजे काय, ज्याच्यामध्ये बघा 2 कॉन्ग्रुएंट साइड असणार आहेत आणि या ठिकाणी ही जी बेस असणार आहे ही वेगळी त्याची लेंथ असणार आहे, डिफरंट लेंथ असणार आहे. मग या ठिकाणी काय करायचं बघा, या आयसोस्केलची लेंथ आपण जी कॉन्ग्रुएंट आहे त्याला x कन्सिडर करू. मग ही जर x असेल तर ही पण किती येणार x, आणि त्याची जी बेसची लांबी आहे ती काय कन्सिडर करू आपण, y कन्सिडर करू. मग या ठिकाणी कन्सिडर करू की लेट द लेंथ ऑफ congruent sides of isosceles triangle is x centimeter and length of its base is y सेंटीमीटर. तर पहिली कंडिशन की आपल्याला काय दिलेली आहे, या ट्रँगलची पेरिमीटर आपल्याला दिलेली आहे 24, म्हणजे या तिन्ही लांबीची बेरीज आपल्याला किती दिलेली आहे 24. मग या ठिकाणी लिहिणार फ्रॉम फर्स्ट कंडिशन काय दिलेली आहे, पेरिमीटर इज इक्वल टू त्या ठिकाणी किती दिली 24. मग पेरिमीटर म्हणजे काय, पूर्ण बाजूंची बेरीज, म्हणजे काय x प्लस y इज इक्वल टू त्या ठिकाणी काय येणार 24. त्यानंतर x प्लस x किती होणार 2x, त्यानंतर प्लस y इज इक्वल टू 24. याला काय देणार बघा, इक्वेशन नंबर फर्स्ट. त्यानंतर बघा आपल्याला सेकंड कंडिशन काय दिलेली आहे, मग या ठिकाणी लिहिणार आपण फ्रॉम सेकंड कंडिशन, ज्याच्यामध्ये बघा सेकंड कंडिशन काय दिलेली आहे की द लेंथ ऑफ इट्स कॉन्ग्रुएंट साइड, जी कॉन्ग्रुएंट साइडची जी लेंथ आहे, मग या ठिकाणी लिहू आपण बघा x काय म्हणते बघा 13 सेंटीमीटर लेस आहे, लेस शब्द आला म्हणून या ठिकाणी काय लिहायचे -13. त्यानंतर काय दिलं, दॅन ट्वाइस द लेंथ ऑफ इट्स बेस, बेसचे काय दिलेले ट्वाइस जी लांबी भरल त्याच्यापेक्षा कितीनं कमी आहे 13 ती काय कमी आहे. मग या ठिकाणी काय लिहिणार, ट्वाइस आले म्हणून 2 लिहिणार आणि या ठिकाणी काय येणार, त्या ठिकाणी बेसची लांबी किती आहे y. मग आता परत याच्यावरून काय भेटते आपल्याला, इक्वेशन भेटते प्लस 2y इकडे आल्याच्या नंतर काय होणार -2y, पलीकडे काय राहिले -13. याला देणार बघा इक्वेशन नंबर सेकंड. आणि फर्स्ट आणि सेकंड त्या ठिकाणी काय करायचं आपल्याला, सायमल्टेनियसली सॉल्व्ह करायचं. मग या ठिकाणी काय करू शकतो आपण, या इक्वेशनला बघा मल्टिप्लाय करू शकतो आपण 2 नी जर मल्टिप्लाय केलं, या ठिकाणी लिहिणार बघा मल्टिप्लाय इक्वेशन 1/2. 2 न जर मल्टिप्लाय केलं तर काय येणार बघा 2 × 2 4x प्लस त्या ठिकाणी बघा 2y आणि 24 दोन्ही त्या ठिकाणी किती होणार 48. हे झालं इक्वेशन नंबर थर्ड. आता काय करायचं बघा, या दोन्ही इक्वेशनची काय करायची ऍडिशन. तर ऍडिशन काय येणार बघा, या ठिकाणी लिहावं लागेल आपल्याला ऍड इक्वेशन सेकंड अँड थर्ड. तर या ठिकाणी बघा काय येणार, x - 2y इज इक्वल टू -13. हे झालं इक्वेशन सेकंड. त्यानंतर बघा इक्वेशन थर्ड काय आपलं,
4x प्लस त्या ठिकाणी 2y इज इक्वल टू बघा या ठिकाणी काय येणार 48. जर या ठिकाणी ऍडिशन केली तर 1x प्लस 4x काय मिळणार आपल्याला 5x. त्यानंतर बघा -2y प्लस 2y काय होणार कॅन्सल आणि -13 अधिक 48 त्या ठिकाणी किती मिळणार बघा 35 मिळणार आपल्याला. किती मिळणार 35. त्यानंतर बघा 5 काय येतं मल्टिप्लाय तिकडे गेल्याच्या नंतर काय होणार डिवाइड x इज इक्वल टू 35 डिवाइडेड बाय 5 किती येणार आन्सर 7. आलेली व्हॅल्यू इक्वेशन 1 मध्ये आपण काय करून देऊ पुट करून देऊ. मग त्या ठिकाणी जर पुट केलं तर बघा काय मिळणार पुट या ठिकाणी आपण लिहू की पुट x इज इक्वल टू 7 इन इक्वेशन त्या ठिकाणी कुठं पुट करत आहे आपण फर्स्ट मध्ये पुट करत आहे. तर बघा फर्स्ट इक्वेशन काय आपलं 2 × 7 प्लस त्या ठिकाणी y इज इक्वल टू 24. त्यानंतर बघा हे 7 दोन्ही 14 इकडे प्लस 14 तिकडे गेल्याच्या नंतर काय होणार मायनस 24 वजा 14 त्या ठिकाणी किती होणार त्या ठिकाणी येणार 10. मग अशा पद्धतीने बघा आपल्याला काय करावं लागेल आन्सर फाइंड करावं लागेल. मग त्या ठिकाणी बघा जी कॉन्ग्रुएंट साइड आहे ते वाक्यामध्ये लिहावं लागेल आपल्याला की दॅट द लेंथ ऑफ कॉन्ग्रुएंट साइड्स ऑफ एन आयसोस्केल ट्रायंगल इज त्या ठिकाणी बघा काय आली 7 सेंटीमीटर आणि तो जो बेस आहे त्या ठिकाणी किती आला बघा 10 सेंटीमीटर. आपल्याला अशा पद्धतीने लिहावं लागतं. त्यानंतर बघा आपण क्रॉस चेक सुद्धा त्या ठिकाणी करू शकतो की कसं की या तीनही बाजूची बेरीज त्या ठिकाणी किती आली पाहिजे बघा 24. तर इथे का बघा 7 आणि 7 किती होतात 14 14 9 त्या ठिकाणी किती होतात 24. त्यानंतर बघा सेकंड कंडिशन पण आपण त्या ठिकाणी काय करू चेक करू. या ठिकाणी बघा की जी कॉन्ग्रुएंट साइड आहे त्या ठिकाणी किती आली आपली बघा 7. त्यानंतर आपण काय करू शकतो बघा ही इक्वल येते का की y ची व्हॅल्यू टाकल्याच्या नंतर दोन्ही इक्वल येतात का या इक्वेशन मध्ये. तर या ठिकाणी बघा की 2 × y ची व्हॅल्यू त्या ठिकाणी किती आली बघा 10 वजा 13 तर 10 दोन्ही किती होतात 20 20 मधून 13 गेले त्या ठिकाणी किती येतात 7. याचा अर्थ दोन्ही कंडिशन आपल्या काय केल्या सॅटिस्फाय केल्या. याचा अर्थ आपला आन्सर काय बरोबर आहे. तर अशा पद्धतीने बघा आपल्याला त्या ठिकाणी काय विचारले जातात क्वेश्चन विचारले जातात. आपण त्याला त्याच पद्धतीने काय केलं पाहिजे सॉल्व्ह केलं पाहिजे. तर आपण या लेक्चर मध्ये बघा हे आपल्या लिनियर इक्वेशन इंटू व्हेरिएबलचं आपलं शेवटचं लेक्चर होतं. या लेक्चर मध्ये आपण हे चॅप्टर या ठिकाणी कंप्लीट केलेले आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि जर चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.